भ्रष्टाचार जन आक्रोश संघटनेच्या वतीने उल्हासनगर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदन पत्रामुळे विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्थेने हरी अल्लाट यांच्यावर केलेल्या अन्यायाचा विषय प्रकाशझोतात आला आहे। हरी अल्लाट यांच्यावर लादलेल्या अवाढव्य कर्जामुळे त्यांची मानसिक स्थिती गंभीर झाली असून त्यांना न्याय मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे सहकार मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। संघटनेने विठ्ठल रुक्मिणी पतपेढीची चौकशी करून अल्लाट यांना त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे। अन्यथा अल्लाट हे आंदोलन करतील आणि त्यांना संघटनेचा जाहीर पाठिंबा राहील असा ठाम इशारा देण्यात आला आहे। या आंदोलनासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली आहे। निवेदन सादर करण्याच्या वेळी संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब साठे, लहुजी परिवर्तन सेनेचे अध्यक्ष दीपक सोनाने, पत्रकार बाबू आढाव आणि संजय टाक यांची उपस्थिती होती। या प्रकरणात पुढील चौकशी आणि न्याय प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। हरिश्चंद्र अल्लाट यांनी तशा प्रकारची सूचना केलेली आहे की जर संबंधित विषयी त्यांना न्याय मिळाला नाही तर ते आंदोलनाचा मार्ग पत्करतील आणि ते आंदोलन करत असताना अनेक संघटना संस्था त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील। त्याचप्रमाणे भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटना हे सुद्धा त्यांच्या सोबत या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होऊन रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार।